नमस्कार. आज आपण भारतीय इतिहासातल्या एका अशा वळणावर जाणार आहोत जिथे आपल्या देशाचा नकाशा आज जसा दिसतोय ना, त्याची अक्षरशः पायाभरणी झाली. हो, आपण बोलतोय धार आयोग 1948 बद्दल. चला तर मग थेट सुरू करूया. कधी विचार केलाय की आज आपण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश ही जी राज्य पाहतो ह्यांच्या सीमा नक्की कशा ठरल्या? म्हणजे भाषेनुसार राज्यांची आखणी झाली की प्रशासकीय सोयीनुसार? हा प्रश्न मित्रांनो त्या काळातल्या नेत्यांसाठी एक खूप मोठं आव्हान होता. आणि याच प्रश्नाच्या उत्तरातून जन्म झाला धार आयोगाचा. आजच्या या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी प्रस्तावना आणि ह्या विषयाचं महत्त्व काय आहे ते बघू. मग भाषिक राज्यांची पार्श्वभूमी काय होती, धार आयोगाची स्थापना कशी झाली, आयोगाने काय अहवाल दिला आणि मग त्याचे काय परिणाम झाले, जेव्हीपी समिती का आली, हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. आणि शेवटी परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे तर आहेतच. बरं, MPSC, UPSC सारख्या परीक्षांसाठी हा विषय इतका महत्त्वाचा का आहे? कारण विचार करा, भारत नुकताच स्वतंत्र झाला होता, फाळणीच्या जखमा ताज्या होत्या आणि अशातच देशांतर्गत राज्यांच्या सीमा कशा आखायच्या हे एक मोठं कोडं होतं. हे कोडं सोडवण्यासाठी केलेला पहिला अधिकृत प्रयत्न म्हणजे धार आयोग. म्हणूनच या आयोगाच्या शिफारसींनी भारताच्या भविष्यावर खूप मोठा परिणाम केला. तो काळ खूपच संवेदनशील होता. देश नुकताच धर्माच्या नावावर झालेल्या फाळणीच्या आगीतून बाहेर पडला होता. लोकांच्या मनात, नेत्यांच्या मनात एक भीती होती. जवाहरलाल नेहरू, सरदार पटेलांसारख्या नेत्यांना वाटत होतं, अरे देवा, धर्मामुळे देश तुटला, आता भाषेच्या नावावर जर राज्य बनवली तर देशाचे आणखी तुकडे होतील, ज्याला बाल्कनीकरण म्हणतात. म्हणून ते कोणत्याही प्रकारच्या ओळखीवर आधारित विभागणीच्या बाबतीत खूप खूप सावध होते. तर मग ही भाषेवर आधारित राज्यांची मागणी आली कुठून? ही काही अचानक आलेली मागणी नव्हती बरं का. उलट याची मुळं स्वातंत्र्य चळवळीतच आहेत. गंमत म्हणजे खुद्द काँग्रेसनेच लोकांना तसं वचन दिलं होतं. बघा, ही मागणी किती जुनी आहे. अगदी 1920 मध्ये नागपूरच्या काँग्रेस अधिवेशनातच हे तत्त्व मान्य केलं गेलं होतं. मग 1928च्या नेहरू रिपोर्टमध्ये तर याला अधिकृतपणे स्थान मिळालं. एवढंच नाही तर ब्रिटिशांच्या काळातच 1936 मध्ये ओरिसा हे पहिलं राज्य भाषेच्या आधारावर बनलं सुद्धा होतं. आणि 1946 पर्यंत तर परिस्थिती अशी होती की पट्टाभी सीतारामय्यांनी याला घटना समिती पुढची सर्वात मोठी समस्या म्हटलं. म्हणजे लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्या होत्या. आता लोकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या, दबाव वाढत होता, विशेषतः दक्षिण भारतातून तर खूपच जोर होता. याच वाढत्या दबावाला प्रतिसाद म्हणून सरकारने उचललेलं पहिलं अधिकृत पाऊल म्हणजे धार आयोगाची स्थापना. ही तारीख आणि नाव परीक्षेसाठी लक्षात ठेवा, 17 जून 1948. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यांनीच या आयोगाची नियुक्ती केली. याचं ऑफिशियल नाव होतं भाषिक प्रांत आयोग, पण त्याचे अध्यक्ष S.K. धार होते, म्हणून तो धार आयोग नावानेच फेमस झाला. आता पाहूया की या आयोगात कोण कोण होतं. अध्यक्ष होते S.K. धार, अलाहाबाद हायकोर्टचे रिटायर्ड जज. दुसरे सदस्य होते जगत नारायण लाल, जे वकील होते आणि घटना समितीचे सदस्यही होते. आणि तिसरे होते पन्नालाल, एक रिटायर्ड ICS ऑफिसर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे तिघेही जण कायदा आणि प्रशासन या क्षेत्रातले होते आणि याचाच परिणाम आपल्याला पुढे त्यांच्या रिपोर्टमध्ये दिसणार आहे. तर या आयोगाला काम काय दिलं होतं? त्यांचं काम स्पष्ट होतं. आंध्र, कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्र या प्रांतांची भाषेच्या आधारावर निर्मिती करणे शक्य आहे का, व्यवहार्य आहे का, हे तपासा. आणि हीच राज्य का निवडली? कारण याच ठिकाणी भाषिक अस्मितेची चळवळ सर्वात जास्त जोरात होती. आणि मग तो दिवस आला, 10 डिसेंबर 1948. धार आयोगाने आपला रिपोर्ट सादर केला. आणि मित्रांनो, हा रिपोर्ट म्हणजे एक बॉम्बच होता. एक असा निकाल जो सगळ्यांच्या अपेक्षांच्या अगदी अगदी उलटा होता. हे बघा, आयोगाचं मुख्य वाक्य, यातच सगळं सार आहे. त्यांनी सरळ सरळ सांगितलं की केवळ किंवा प्रामुख्याने भाषिक विचारांवर प्रांतांची निर्मिती करणं हे भारतीय राष्ट्राच्या व्यापक हिताचं नाही. म्हणजे काय? म्हणजे भाषेच्या आधारावर राज्य बनवायला थेट स्पष्ट नकार. तर आयोगाचा निष्कर्ष काय होता? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांनी भाषिक आधाराला सरळ नाही म्हटलं. का? कारण त्यांना वाटलं की यामुळे देशाच्या एकतेला धोका पोचेल, फुटीरता वाढेल. आणि याऐवजी त्यांनी कशाला महत्त्व दिलं? तर प्रशासकीय सोयीला.
त्यांचं म्हणणं होतं की राज्य अशी बनवा की कारभार करायला सोपं जाईल, देशात स्थिरता राहील. म्हणजे भावना नाही तर व्यवहार महत्वाचा. ठीक आहे, मग भाषा नाही तर मग काय? राज्य कशाच्या आधारावर बनवायची? तर आयोगाने हे 4 निकष दिले. 1. भौगोलिक संलग्नता, म्हणजे प्रदेश सलग असावा. 2. आर्थिक आत्मनिर्भरता, म्हणजे राज्य स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. 3. प्रशासकीय व्यवहार्यता, म्हणजे कारभार सुरळीत चालला पाहिजे. आणि 4. विकासाची क्षमता. हे 4ही पॉइंट्स परीक्षेसाठी खूप महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. आता रिपोर्ट तर आला, पण त्यानंतर जे झालं ते अनपेक्षित होतं. देशभरात आणि विशेषतः दक्षिण भारतात लोकांचा संताप उसळला. लोकांना वाटलं की काँग्रेसने आपल्याला दिलेलं वचन तोडलंय, आपला विश्वासघात केलाय आणि यातून एक मोठा जनक्षोभ उभा राहिला. ह्या रिपोर्टचा परिणाम काय झाला? लोकांमध्ये असंतोष इतका वाढला की जी भाषिक आंदोलनं आधीपासून चालू होती ती आता आणखीनच तीव्र झाली. म्हणजे गंमत बघा, सरकारने एक समस्या सोडवायला आयोग नेमला आणि त्या आयोगाच्या रिपोर्टमुळे ती समस्या सुटायच्या ऐवजी आणखीनच चिघळली. आता ही बिघडलेली परिस्थिती सांभाळण्यासाठी काँग्रेसला काहीतरी करायलाच हवं होतं. मग काय? डिसेंबर 1948 मध्ये जयपूरला काँग्रेसचं अधिवेशन भरलं आणि तिथे घाईघाईनं एक नवी कमिटी नेमली गेली. हीच ती प्रसिद्ध JVP समिती. जे म्हणजे जवाहरलाल नेहरू, व्ही म्हणजे वल्लभभाई पटेल आणि पी म्हणजे पट्टाभी सीतारामय्या. हे एक प्रकारे राजकीय डॅमेज कंट्रोलच होतं. एप्रिल 1949 मध्ये या JVP समितीचाही रिपोर्ट आला. आणि काय वाटतं? त्यांनीही धार आयोगासारखंच सांगितलं की सध्या तरी भाषेच्या आधारावर राज्य बनवणं योग्य नाही. देशाची सुरक्षा, एकता जास्त महत्वाची आहे. पण त्यांनी एक छोटीशी गोष्ट जोडली. त्यांनी म्हटलं की जर लोकांची भावना खूपच तीव्र असेल, प्रचंड असेल, तर मग या मागणीवर पुन्हा विचार करता येईल. आणि ही जी एक छोटीशी पण त्यांनी जोडली ना, ती पुढे जाऊन खूप महत्वाची ठरली. चला तर मग आतापर्यंत जे काही आपण पाहिलं त्याची एकदा पटकन उजळणी करूया. परीक्षेसाठी जे महत्वाचे मुद्दे आहेत ते पुन्हा एकदा डोळ्याखालून घालू. ओके, क्विक रिव्हिजन. धार आयोग, नियुक्ती जून 1948, अध्यक्ष SK धार. काम काय? आंध्र, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र या राज्यांची निर्मिती शक्य आहे का ते तपासणं. मुख्य शिफारस काय होती? भाषेला नकार, प्रशासकीय सोयीला होकार. परिणाम? लोकांमध्ये प्रचंड असंतोष. आणि मग कोणती समिती आली? JVP समिती. आणि ह्या सगळ्याचा दुर्गामी परिणाम काय झाला? तर धार आयोगाच्या या भूमिकेमुळेच पुढे फजल अली आयोगाला नेमावं लागलं आणि अखेरीस भाषिक राज्यांची निर्मिती झालीच. आणि जाता जाता एक प्रश्न. प्रादेशिक अस्मिता आणि राष्ट्रीय एकता या दोन्हींमध्ये संतुलन साधण्याचा जो संघर्ष त्या काळात सुरू झाला, तो आज 70-75 वर्षांनंतरही तितकाच महत्वाचा वाटतो का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? धार आयोगाच्या या पूर्ण कहाणीतून एक गोष्ट नक्की शिकायला मिळते की इतिहासात घेतलेला एक निर्णय देशाचं भविष्य कसं घडवतो. तर असाच अभ्यास करत रहा, प्रत्येक गोष्टीच्या मुळापर्यंत जा. तुमची मेहनत नक्कीच यशस्वी होईल. भेटूया पुढच्या वेळी एका नव्या विषयासह. चला पाहूया स्टडी मास्टर 2018 परीक्षेची तयारी कशी एकदम सोपी करतं. विचार करा, अभ्यासासाठी एक स्मार्ट पार्टनर मिळाला तर? हे ॲप अगदी तसंच आहे. सगळी सुरुवात होते इथून, होम पेजवरून. इथेच सगळे अपडेट्स आणि काउंटडाऊन्स दिसतं. हा आहे आपला ऑल इन वन स्टडी हब, सगळं काही एकाच ठिकाणी. सुरुवात करण्यासाठी सब्जेक्ट सेक्शनमध्ये जाऊन सर्व उपलब्ध विषय पाहू शकता. विषय निवडल्यावर त्यातील वेगवेगळ्या टॉपिक्सची सविस्तर लिस्ट समोर येते. बस फक्त या 3 सोप्या स्टेप्स फॉलो करा आणि अभ्यासाला लागा. आता बघूया स्टडी मास्टर 2018 मध्ये वाचन आणि सराव एकत्र कसे करता येतात. प्रत्येक टॉपिकसाठी स्टडी, प्रॅक्टिस किंवा टेस्ट असे वेगवेगळे मोड्स आहेत. वाचता वाचता महत्त्वाचा भाग सिलेक्ट करून कलर कोड हायलाइट्स तयार करता येतात. या स्मार्ट हायलाइटिंगमुळे माहिती लक्षात ठेवणं आणि नंतर रिव्हिजन करणं सोपं होतं. आणि आता एक जबरदस्त फीचर, कोणतीही अवघड संकल्पना लगेच समजून घ्या. अभ्यास करताना कुठे अडचण आली, आता बाहेर जायची गरज नाही. AI पॉवर्ड क्विक सर्चमुळे उत्तरं ॲपमध्येच मिळतात, म्हणजे अभ्यासात कोणताही व्यत्यय नाही. महत्त्वाचं म्हणजे YouTube, जेमिनाय, Google सारखे प्लॅटफॉर्म एकाच क्लिकवर उपलब्ध आहेत. चला आता रिव्हिजन हबकडे वळूया, जो आपला पर्सनल स्टडी गाईड बनवतो. आपण जे काही हायलाइट करतो ते सगळं स्टडी नोट्समध्ये आपोआप सेव्ह होतं. इतकंच नाही तर प्रश्न इतिहास टॅबमध्ये बुकमार्क केलेले सर्व प्रश्नही दिसतात. विशेष म्हणजे चुकलेल्या प्रश्नांवरून थेट प्रॅक्टिस क्विज सुरू करता येते. ॲनालिसिस सेक्शन आपल्याला नक्की कुठे लक्ष द्यायचं आहे हे दाखवतो.
आपला प्रोफाईल पेज म्हणजे आपला पर्सनल परफॉर्मन्स डॅशबोर्डच आहे. याच्या मदतीने आपले स्ट्रॉंग आणि वीक टॉपिक्स कोणते आहेत हे लगेच कळतं. हा बार चार्ट रोजच्या प्रगतीचा ट्रेंड दाखवतो. किती उत्तराबरोबर, किती चूक. थोडक्यात चुकांमधून शिकून आणि सराव करून कमकुवत भागांना मजबूत बनवता येतं. तर मग स्टडी मास्टर 2018 सोबत स्मार्ट पद्धतीने अभ्यास करून ध्येय गाठायला तयार आहात.